नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आपल्याला खूप मस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. स्वानंदीच्या हातात दोन मोठे इक्के म्हणजे दोन मोठे पुरावे लागलेले आहेत, ज्यामुळे मल्लिकाने अंशुमननेच किडनॅपिंग केलंय हे सिद्ध होणार आहे. तेव्हा ते पुरावे काय आहेत हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. छोटासा व्हिडिओ असल्यामुळे शेवटपर्यंत पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहतो की ते गुंड सत्य सांगून तिकडून निघून जातात. स्वानंदी आता ठामपणे बोलते, बघा आतापर्यंत मी जे काही सांगत होते ना ते फक्त अर्ध सत्य होतं, पण आता मी जे काही सांगणार आहे ना तो या घरातल्या घडामोडींचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. राजवाडे, तुम्ही जरा विचार करा. आजी विचार करा ना, अंशुमनवर कित्येक वर्ष काही लाखांचं कर्ज होतं. तो कसलंही काम करत नाही आणि ही गोष्ट आपल्या सर्वांना माहिती आहे. मग कालच्या काल त्याने ते कर्ज फेडलं कसं? 25 लाख रुपये एका दिवसात त्याच्याकडे आले कुठून? ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर सगळे शॉकमध्ये गेलेले असतात. पण स्वानंदी त्यापुढे खूप मोठा बॉम्ब टाकते. स्वानंदी आता पुढे बोलते आणि मी तुम्हाला ठामपणे सांगते, आजींच्या या किडनॅपिंग मागे फक्त अंशुमनचाच हात नाहीये, तर त्याला काकूंचीही पूर्णपणे साथ आहे. या दोघांनी मिळून हा सगळा प्लॅन बनवला होता आणि आजींना किडनॅप केलं होतं. आणि हे ऐकल्यावर मल्लिकाचा असा काही तिळपापड होतो की बासच. ती नेहमीप्रमाणे विक्टिम कार्ड खेळायला सुरुवात करते. मल्लिका आता ओरडतच बोलते, स्वानंदी अगं हे काय बोलतेस तू? तुझ्या जिभेला काही हाड वगैरे आहे की नाही? एक लक्षात ठेव, स्वतःच्या सासूबद्दल तू हे सगळं बोलतेस. स्वतःच्या सासूवरती आरोप करतेस तू. आणि तुझ्याकडे पुरावा आहे का हे सगळं मी केलंय ते? काही पुराव्याविना वाटेल ते बोलू नकोस. या घरामध्ये काही झालं की सगळ्यात आधी बोट कोणावरती येतं? एकतर अंशुमनवरती किंवा माझ्यावरती. या घरामध्ये आमच्यावर अजूनही असेच अत्याचार केले जाणार आहेत का? समर, तुला तर माहिती आहे ना, मी किट्टी पार्टीला गेले होते. मग मी आजीला किडनॅप करणं कसं शक्य आहे? ही स्वानंदी वाटेल ते बोलतीये, तुला भडकवण्याचं काम करतीये. शक्यच नाहीये. मी माझ्या आईंचं किडनॅपिंग का करेन? कारण त्या माझ्यासाठी सासू नाही आहेत, तर माझ्या आईप्रमाणे आहेत. तेव्हा स्वानंदी शांतपणे पण आत्मविश्वासाने बोलते, शक्य आहे काकू, अगदी 100% शक्य आहे. कारण या गोष्टीचे माझ्याकडे फक्त एक नाही तर दोन मोठमोठे भक्कम पुरावे आहेत, ज्यामुळे आता सिद्ध होऊन जाईल की तुम्ही आणि अंशुमन दोघे या गुन्ह्यासाठी जबाबदार आहात. स्वानंदीचे हे शब्द ऐकून अंशुमन, मल्लिका यांची चांगलीच भांबेर उडालेली असते. त्यांची चांगलीच टरकलेली असते. ते विचार करतात आता ही स्वानंदी काय पुरावे टाकणार आहे. या भीतीने मल्लिका काकू जीभ चावते आणि विचार करते, ज्या गोष्टीची भीती होती तीच तर आता घडणार नाहीये ना. मला वाटलंच होतं, ही स्वानंदी नक्कीच काहीतरी शोधून काढणार. देवा, आता तूच आम्हाला या सगळ्यातून वाचव. आणि इथेच प्रेक्षकांनो, स्वानंदी खूप मोठा मास्टर स्ट्रोक खेळते. ती जोराची शिट्टी मारते आणि दारातून एका व्यक्तीची एंट्री झालेली असते. हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून त्या गुंडांचा मेन बॉस असतो, ज्याच्याकडून या अंशुमनने खूप सारे पैसे घेतलेले असतात. त्याच्या हातामध्ये पैशांची भली मोठी सुटकेस असते. तो एक खूप मोठा डॉन टाईप असतो. त्याला तिथे बघून अंशुमनच्या चेहऱ्यावर 12 वाजतात. सगळेच लोक त्याच्याकडे शॉक होऊन बघत असतात, कारण अशा पद्धतीचा गुंड त्यांच्या घरी पहिल्यांदाच आलेला असतो. मेन बॉस थेट स्वानंदीकडे येतो आणि तिच्या हातामध्ये ती सुटकेस देतो. बॉस बोलतो, मॅडम, अंशुमन सरांनी कालच हे पैसे मला दिले होते. आणि हा स्वानंदीचा खरा मास्टर स्ट्रोक असतो, कारण तिला चांगलंच माहिती असतं की त्या दोन चिल्लर गुंडांवरती कोणीही विश्वास ठेवणार नाही. आणि म्हणूनच तिने थेट मेन बॉसला आपल्या प्लॅनमध्ये सामील करून घेतलेलं असतं. आणि या सगळ्यामध्ये तो मेन बॉस म्हणजे तो डॉन सुद्धा लगेच सामील झालेला असतो, कारण त्याला सुद्धा अंशुमनला धडा शिकवायचा असतो. अंशुमनने त्याच्या डोक्याला ताप करून ठेवलेला असतो आणि ही संधी असते अंशुमनला एक्सपोज करण्याची, या अंशुमनला धडा शिकवण्याची. आणि म्हणूनच त्याने स्वानंदीची या सगळ्या प्लॅनमध्ये साथ दिलेली असते. समर, आजी पूर्णपणे गोंधळलेले असतात. त्या दोघांना तर काहीच कळायला मार्ग नसतो. समर गोंधळून बोलतो, स्वानंदी मॅडम, अहो हे काय चाललंय तुमचं? हे काय करताय तुम्ही? आणि हा माणूस कोण आहे? कळेल का मला? अहो काही कळेल असं सांगा. काहीच कळत नाहीये. हे सगळं एकापाठोपाठ काय सुरू आहे? तेव्हा स्वानंदी बोलते, कळेल, सगळं सगळ्यांना बरोबर कळेल. आता मी नाही बोलणार, तर हा माणूस तुम्हाला सांगेल काय घडलं होतं ते. बोला तुम्ही. तेव्हा बॉस बोलतो, अंशुमन एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे. गेले 4-5 वर्ष तो माझ्याकडून सल्लग बॅटिंगसाठी पैसे घेतोय. त्याने आजवर एकही पैसा फेडला नव्हता. आणि अगदी नरड्याच्या वर गेल्यामुळे काल मी त्याला शेवटची मुदत दिली. त्याला म्हणालो की मला पैसे हवेत म्हणजे हवेत, आणि जर नाही मिळाले ना मग तुझी काय अवस्था करेन ना, लक्षात ठेव. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे काय की त्याने माझे सगळे 25 लाख रुपये कालच्या काल मला एका दिवसामध्ये परत केले. आणि हेच ते पैसे. स्वानंदी समरला ती सुटकेस उघडून पैसे दाखवते, पण इथे सुष्मिता अंशुमनला वाचवण्याचा प्रयत्न करू लागते. सुष्मिता बोलते, ताई, हे पैसे दाखवून तुला नक्की काय सिद्ध करायचंय ग? केवळ त्यांच्याकडे हे पैसे आले यावरून हे सिद्ध होत नाही की अंशुमननेच आजींचं किडनॅप केलंय. आणि ग्रॅनिन लॉ, अहो तुम्ही का शांत बसलाय? काहीतरी बोला ना. स्वतःच्या नातवाची बाजू घ्या. तुमची सून बघा कसे आरोप करते माझ्यावर आणि माझ्या नवऱ्यावर. या घरामध्ये काही एक झालं फक्त दिसतं कोण? अंशुमन किंवा सुष्मिता. आता माझ्या नवऱ्याला टार्गेट करण्यात आलंय.
प्लीज मी तुमच्याकडे रिक्वेस्ट करते, तुमच्या नातवाला वाचवा, कारण तो सुद्धा तुमच्या रक्ताचाच एक भाग आहे, परक रक्त नाही आहे ते. तेव्हा स्वानंदी हसतच बोलते, सुष्मिता तू तर शांतच बस, कारण यातलं तुला काहीच माहीत नाही आहे आणि हे दोघे मिळून तुझा फक्त वापर करतायत, जी गोष्ट तुला कळत नाही आहे. तू जरा शांत बस, तुला सुद्धा सगळं कळेल, तुझे डोळे उघडतील. असं म्हणत स्वानंदी पुन्हा एकदा शिट्टी मारते. हे सगळं पाहून तर अंशुमनचं डोकंच फिरलेलं असतं. तो म्हणत असतो, वहिनी काय लावलंय, काय शिट्ट्या मारतीयेस, नक्की शिट्ट्या मारून तुला सिद्ध काय करायचंय. आणि त्याच वेळेस आपल्या घरामध्ये एंट्री झालेली असते, ती म्हणजे आनंदची. आनंद एकाएकी आतमध्ये येतो. समोर बोलतो, आनंद तू इथे नाही, म्हणजे या सगळ्याशी तुझा काय संबंध. तेव्हा आनंद बोलतो, समर आजी याच्याशी माझा खूप मोठा संबंध आहे, कारण मला तुझ्यासमोर एक खूप मोठं सत्य ठेवायचं आहे. हे जे पैसे तुला सुटकेसमध्ये दिसत आहेत ना, ते मीच दिले होते. तेच पैसे आहेत जे तू किडनॅपर्सला आजींच्या सुटकेसाठी दिले होतेस. तुला आठवतंय, मी पोलिसांना देण्यासाठी त्या सर्व नोटांचे सिरियल नंबर नोट डाऊन करून ठेवले होते. आणि आता मी खात्री केली आहे, मी लिहून ठेवलेल्या नोटांचा नंबर आणि या बॉसकडे असलेल्या पैशांचा नंबर तंतोतंत जुळतोय. हे तेच पैसे आहेत समर, माझ्यावरती विश्वास ठेव. आणि हे ऐकता समरच्या पायाखालची जणू काही जमीनच सरकते. रागाने त्याचे डोळे लाल बुंद झालेले असतात. काय बोलावं काय सुद्धा कळत नसतं त्याला. तो अंशुमनच्या अंगावरती जात बोलतो, याचा अर्थ अंशुमन हे सगळं तू केलंस. तू पैशांसाठी एवढ्या खालच्या पातळीला गेलास. अरे तू स्वतःच्या आजीचं किडनॅपिंग केलंस. हे सगळं करताना तुला लाज कशी वाटली नाही रे. ज्या आजीने आपल्याला छोट्याचं मोठं केलं, आपलं बालपण तिनं हसतं खेळतं केलं. आजवर आपल्याला लागणाऱ्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींची तिने जबाबदारी घेतली आणि त्याचे पांग तू असे फेडलेस. आता मात्र स्वानंदी आपला मोर्चा मल्लिका काकूंकडे वळवते. मल्लिका बोलते, थांबा राजवाडे, या सगळ्या मागे त्यांना काकूंचीच फूस आहे. तेव्हा समोर बोलतो, स्वानंदी मॅडम मी मान्य करतो की या सगळ्या प्रकरणामागे अंशूचा हात आहे. नाही म्हणजे तो तसाच आहे आणि मला एवढी खात्री आहे की तो हे करू शकतो. पण मल्लिका काकू त्या का त्याला साथ देतील, ही गोष्ट मला काही पटत नाहीये. तेव्हा स्वानंदी बोलते, पटेल, सगळं पटेल, कारण या गोष्टीचा सुद्धा माझ्याकडे पुरावा आहे. सुरुवातीला मला काकूंवरती अजिबात संशय नव्हता, पण एक अशी गोष्ट घडली ना ज्यामुळे मला संशय आला. खरं तर परवा दिवशी काकू रूममध्ये येऊन लॉकर उघडून पैसे चोरत होत्या आणि बरोबर त्याच वेळेला अंशुमन आणि सुष्मिता मला खोलीत जाण्यापासून अडवत होते. मी विचार केला, कधीही माझ्याशी न बोलणारा अंशुमन चक्क मला एंटरटेन कसा काय करतोय. आणि तेव्हाच मला त्यांच्यावरती संशय आला. माझ्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली. मी पळत जाऊन रूममध्ये बघितलं तर काय, काकू हळूच लॉकर उघडण्याचा प्रयत्न करत होत्या. आणि मी त्यांना विचारलं, तुम्ही हे सगळं काय करताय, तर खोटा बहाणा दिला. पण इथे मात्र मी चलाकी केली. सुष्मिताने त्या लॉकरची डुप्लिकेट चाबी बनवून घेतली होती. हे मला समजलं होतं. काहीतरी काळबेर होणार आहे याची मला कुणकुण लागली होती आणि म्हणूनच ती चाबी मी वेळेवरती एक्सचेंज केली होती. आणि म्हणूनच काकूंना लॉकरमधून पैसे काढता आले नाही, पैसे मिळाले नाही, म्हणून त्या दोघांनी मिळून हा इतका घाणेरडा प्लॅन रचला, आजींना किडनॅप करून राजवाड्यांकडून पैसे उकळण्याचा. मल्लिका मात्र पूर्णपणे घाबरलेली असते. ती नाही नाही म्हणत असते. तेव्हा स्वानंदी तिचा शेवटचा आणि सर्वात मोठा पुरावा बाहेर काढते. स्वानंदी बोलते, राजवाडे तुम्हाला आठवते ज्या रिक्षामध्ये आपल्या आजींना किडनॅप करून ठेवलं होतं, त्याच रिक्षामध्ये मला ही अंगठी सापडली आहे, सोन्याची आहे, बघा ना. असं म्हणत असती राजवाड्यांना ती अंगठी देते. तेव्हा राजवाडे बोलतात, मला ही अंगठी कुठेतरी बघितल्यासारखी वाटते पण आठवत नाहीये. तेव्हा आजीसुद्धा बोलते, हो ग स्वानंदी, ही अंगठी नक्कीच कुठेतरी पाहिली आहे, पण खरंच मला आठवत नाहीये. तेव्हा स्वानंदी बोलते, आजी तुम्हाला तुमच्या मेंदूला ताण देण्याची काहीच गरज नाहीये, मी आहे ना, मी सांगते. खरं तर ही अंगठी मल्लिकाची आहे. तेव्हा समोर बोलतो, हो हो ही तर काकूची अंगठी आहे. आजी बोलते, हो हो ही तर मी मल्लिकाच्या हातात बघितली आहे, तो अगदी बरोबर बोलतेस. तेव्हा स्वानंदी बोलते, तुम्हीच विचार करा, काकूचा तर या सगळ्याशी काहीच संबंध नव्हता. काकू तर घटनास्थळावर सुद्धा आल्याच नव्हत्या. त्या तर त्यांच्या किट्टी पार्टीला गेल्या होत्या ना. मग त्यांची ही खास अंगठी त्या किडनॅपिंगच्या रिक्षामध्ये कुठून आली, कशी काय आली, याचा जरा विचार करा. आणि आता मात्र मल्लिका पूर्णपणे अडकलेली असते. तिला काय बोलावं काहीच सुचत नसतं. तरीसुद्धा एक ती शेवटचा खोटा प्रयत्न करते. मल्लिका बोलते, अगं स्वानंदी तेच सांगायचं राहिलं, किट्टी पार्टीला जाताना मी रिक्षाने गेले होते ना, मग कदाचित माझी अंगठी त्या रिक्षामध्ये पडली असेल चुकून, आणि त्या गुंडांनी सुद्धा चुकून तीच रिक्षा यूज केली असणार आहे. हा निव्वळ योगायोग आहे. आणि तसं पण त्या माझ्या सासूबाई आहेत, माझ्या आई समान आहेत, मी त्यांना कशाला किडनॅप करू. तेव्हा स्वानंदी बोलते, वा काकू वा, म्हणजे एवढे सगळे योगायोग फक्त तुमच्याच बाबतीत कसे काय घडतात. आणि दुसरी गोष्ट, आपल्या घरामध्ये इतक्या गाड्या आहेत, ड्रायव्हर्स आहेत, मग तुम्ही अचानक रिक्षाने कसं काय गेलात. तुम्ही तर कधीच पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करत नाही. उगाच वाटेल त्या स्टोऱ्या बनवू नका. बास करा आता तुमचं खरं सत्य सगळ्यांसमोर आलं. आता तुम्ही आता पूर्णपणे एक्सपोज झाला आहात काकू, त्यामुळे खोटं बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे. तेव्हा समोर बोलतो, खरंच तुम्हा दोघांकडून मला ही अपेक्षा नव्हती. अंशूचं ठीक आहे, तो असं करू शकतो, पण काकू तू सुद्धा
केवळ पैशांसाठी तुम्ही आजींच्या जीवावरती उठलात. स्वतःच्या रक्ताचा, नात्यांचा बाजार मांडायला तुम्हाला लाज कशी काय वाटली नाही? आजीसुद्धा बोलते, मल्लिका, आज तू सिद्ध केलंस. तुझी लायकी काय आहे? पैशाच्या हव्यासपोटी तू माणुसकी आणि नाती सगळंच विसरलीस. शेवटी समर आपला फोन काढतो आणि थेट पोलिसांचा नंबर डायल करतो. समर बोलतो, या घरामध्ये आता तुम्हाला कोणतीही माफी मिळणार नाहीये. तुमच्या या गुन्ह्यासाठी आता फक्त एकच शिक्षा आहे आणि ती म्हणजे पोलीस स्टेशनची हवा. हॅलो इन्स्पेक्टर. आणि अशा प्रकारे आता पोलिसांची एंट्रीसुद्धा होणार आहे आणि मग यांना कशी अटक होते हे बघणं खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे.